हॅलो स्टुडंट, लास्टच्या लेक्चरला आपण पॅकिंग इफिशियन्सीची फक्त डेफिनेशन्स पाहिलेली होती. आणि ती पॅकिंग इफिशियन्सी म्हणजेच काय काढलेलं होतं आपण? फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेज ऑफ ऑक्युपाईड व्हॉल्यूम टू द टोटल युनिट सेलमधलं त्या पार्टिकलचं, म्हणजे तो पार्टिकल त्या टोटल युनिट सेलमधलं किती जागा ऑक्युपाईड करतो. आणि त्याची आपण फॉर्म्युला पण बघितलं होता. पॅकिंग इफिशियन्सी पीई इज इक्वल टू काय पाहिलं होतं आपण? ऑक्युपाईड व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इंटू 100. बरोबर आहे का बघा? तर त्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येकाची पॅकिंग इफिशियन्सी आता काढायची आहे. सिंपल क्युबिकची, बॉडी सेंटर्डची आणि फेस सेंटर्डची. येते का लक्षात? बघा, तर पॉईंट काय दिला बघा इथे आपल्याकडे आता आज? पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्युबिक लॅटिस. सिंपल क्युबिक लॅटिसमधली आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी आता काढायची आहे. क्वेश्चन काय पहा त्याच्यावरती? डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्युबिक लॅटिस. तर तुम्हाला सुरुवातीला ही डायग्रॅम समजून घेणं महत्त्वाचं आहे अगोदर. बरोबर आहे का बघा? आता साधन सोपं, सिंपल क्युबिकमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल किंवा ॲटम असतात? एकच असतो, हे आपण शिकलोय. तर 8 कॉर्नरला 8 आहेत आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं. बरोबर आहे का बघा? आणि त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किंवा टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स एकच येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याची डायग्राम काढून घ्यायची आहे सिम्पलमध्ये. तर आता डायग्राममध्ये लक्षात काय येते बघा? त्याची जी बाजू असते, आता ही आपण अशी त्याच्या बाजू वगैरे काढल्यानंतर ए बाजू म्हणतो. बरोबर आहे का? सर्व बाजू सारख्याच आहेत, ए बी आणि सी. तर आपण इथं घेत असताना ए एकच बाजू घेतली आहे, तर तिन्ही बाजू सारख्याच आहेत. आणि टोटल व्हॉल्यूम आपण काढलं तर परवा बघितलेलं होतं, ए बी आणि सीची बेरीज करावं लागेल म्हणजेच ए क्यूब येतो. आता इथं बघा आपल्याकडं काय दिलंय त्याने. आता ह्या डायग्राममध्ये आधी व्यवस्थित डायग्राम समजून घेणं गरजेचं आहे. आता डायग्राममध्ये काय दिलं आपल्याकडं? तर ही बाजू आपल्याकडे दिली आहे बघा त्याने, ए एवढी अशी बाजू दिली आहे. बरोबर, टोटल म्हणजे हे एवढं. आता यातली मला एक सांगा, ही एवढीच बाजू जर आपण घेतली तर हे स्फिअर आहे. बरोबर. आता इथं आपण बघूया, हे असं आपण एक स्फिअर घेतलं, हा त्याच्यामध्ये सेंटर घेतला. हे एवढं अंतर जे असतं हे त्याची असते रेडियस. ही काय असते? त्याची रेडियस म्हणतो आपण, त्रिज्या. बरोबर. आणि हे टोटल एवढं अंतर घेतलं तर त्याचं ए एवढं येतं आपल्याकडे, बाजू येते टोटल. बरोबर. म्हणजे टोटल आपण घेतलं तर ए, पण ह्यातलं ही बाजू जर आपण घेतली, हे पहा लक्षात येते का बघा? हे आपण सर्कल घेतलं, पुन्हा एकदा दाखवतो बघा मी. हे टोटल असं आहे, ही टोटल बाजू किती आहे? ए. पण ही एवढंच आर आहे आणि हे सुद्धा एवढं आर आहे. मग आपल्याला जर बांधायला गेलं तर ए बरोबर किती आर मिळतात? 2 आर मिळतात. बरोबर. किंवा आर इज इक्वल टू ए अपॉन 2. तुम्ही 10वीला शिकलायत बघा, व्यास म्हणतो आपण त्याला, काय तर ते. बरोबर, त्याच्या दुप्पट असतं. आणि हे रेडियस बघितलं तर आपण त्याच्या निम्मे असतं. तर अशा पद्धतीनं हे डायग्राममध्ये आपलं फक्त एवढंच समजून घ्यायचं आहे. स्फिअर किती आहे? त्याच्यामध्ये एकच आहे, आर असणाऱ्या बाजू. आणि हे एवढंच आपल्याकडे काढून पण घ्यायचं आहे. ह्या डायग्रामनुसार आपल्याकडं लक्षात येतं. तर आता प्रत्येक वेळेला ह्या पॉईंट क्लिअर करत असताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा? तर त्याचा जो सिक्वेन्स आहे तोच ठेवायचा आहे. आता फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं पहा. स्टेप फर्स्ट, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हे काढूनच घ्यायचं. टोटल व्हॉल्यूम पहिल्या स्टेपमध्ये, मग ते सिम्पलमध्ये जावा, बॉडी सेंटरमध्ये जावा किंवा फेस सेंटरमध्ये जावा, हे टोटल व्हॉल्यूम आपण काढून घ्यायचं. आता टोटल व्हॉल्यूम आपण काढून घेऊया. काय म्हणलंय बघा? एकदम सिम्पल आहे. एज लेंथ ऑफ युनिट सेल इज ए. त्याची एज लेंथ किती आहे? ए. आपण आत्ताच बघितलंय. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती निघालं आपल्याकडं? ए क्यूब. हे फार महत्त्वाचं आहे, ए क्यूब. काय ए क्यूब निघालं? ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी म्हणलं तर काय निघतं आपल्याकडं? ए क्यूबच निघतं. टोटल 3 इंची आपल्याला टोटल व्हॉल्यूम काढलं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये हे असंच आहे सेम. रेडियस ऑफ स्फिअर. कुठल्या ह्याच्यामध्ये बी जावा तुम्ही, सिम्पलमध्ये जावा, बॉडी सेंटर्डमध्ये जावा किंवा फेस सेंटर्डमध्ये जावा, हा सिक्वेन्स सोडायचाच नाही. पहिल्या स्टेपमध्ये टोटल व्हॉल्यूम काढायचं, दुसऱ्या स्टेपमध्ये त्याची रेडियस काढायची. आता रेडियस आपण काढू. ए बरोबर किती आपण आत्ताच बघितलंय, ए बरोबर 2r. 2r आहेत. आता आपण बघितलं वरती, इथं डायग्राममध्ये आपल्याकडे दिसतं ए बरोबर 2r. तर आर बरोबर किती येईल आपल्याकडं? ए अपॉन 2. म्हणजे किती किमती निघाल्या आपल्याकडे? आता 2 निघाल्या. टोटल व्हॉल्यूम निघालं का? तर फॉर्म्युल्यात आपल्याला टोटल व्हॉल्यूम बी लिहायचं आहे तिथं.
आता आर बरोबर किती निघालं ए अपॉन टू. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याकडे करायचं आहे काय पहा. तिसरी जी स्टेप आहे ती व्हॉल्यूम काढायचं आहे आपल्याला स्फिअरचं. बघा आपल्याकडे काय करायचं, आता या दोन किमती आपण आधी पुटअप करून ठेवूया. इथं दोन आलेत आपल्याकडे आर आणि एची किंमत. आता व्हॉल्यूम ऑफ स्फिअर तुम्ही 10वीपर्यंत शिकलाय बघा. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर म्हणजे किती स्फिअर्स आहेत इथं, एकच आहे. म्हणजे एका स्फिअरचं, स्फिअर म्हणजे वर्तुळ म्हणतो आपण. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ तुम्ही 10वीपर्यंत शिकलेलंच आहे, ते इथं आपण दिलंयच 4/3πr³. हे एका वर्तुळाचं क्षेत्रफळ फिक्सच असतं, मग तेच आपण घेतलं. किती आहेत असे स्फिअर्स आपल्याकडे इथं, एकच आहे. असं मला नाही, इथं 4 दिसतात की त्यातले फक्त 1/8 त्यातला भाग घेतोय. म्हणजे किती स्फिअर्स आहेत सिम्पलमध्ये, एकच आहे. आलं लक्षात बघा, सिम्पलमध्ये किती आहे, एकच स्फिअर आहे. जर हे बॉडी सेंटर्डमध्ये गेलो असतो तर आपण हाच फॉर्म्युला मांडला असता ना. एकाचं किती आहे 4/3πr³. त्यालाच फक्त काय केलं असतं 2 × बरोबर आहे का बघा. याच फॉर्म्युल्याला फक्त आपण काय केलं असतं ×2. काय ×2 केलं असतं. किती स्क्वेअर्स आहेत तिथं, वर्तुळ किती आहेत आपल्याकडं, 2 आहेत. म्हणून ×2 एकाचं आपल्याला माहिती आहे. समजा आपण पुढे गेलो 4 तर ×4 त्याला फक्त करायचं आहे. फक्त एका ह्याचं माहिती आहे आपल्याला, तर बाकीच्याचं 4चं काढायचं आहे म्हणल्यावर × काय करावं लागलं आपल्याला 4. तर हे 10वीपर्यंत झालेलंच आहे तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, एका स्फिअरचं किती असतं 4/3πr³. बरोबर आहे का बघा. तर आता काय करायचं, इथं 4/3πr³ आहे. इथं कोणाची किंमत ठेवायची, आता आरची किंमत आपण इथं वर काढली की इथं पहा आर इज इक्वल टू a/2. ही किंमत आपण आरची इथं पुटअप करायची आता. म्हणून व्हॉल्यूम ऑफ वन स्फिअर इज इक्वल टू 4/3π ब्रॅकेटमध्ये आरची किंमत पुटअप करायची. आणि आरची किंमत किती आहे a/2 × किती आहे आपल्याकडं 3. इथे का बघा लक्षात, हे अशा पद्धतीनं रेस्ट आपल्याकडं पॉवर 3 आपण लिहिली की ब्रॅकेटमध्ये. किंमत फक्त कोणाची पुटअप केली आपण इथं आरची. म्हणजे 4/3π ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं a/2⁻³ ही आरची किंमत आपण पुटअप केली. r³ आहे ना आपल्याकडं म्हणून क्यूब त्याचा केला. जर आता आपण हे सोडवलं बघा, जर आपण हे आता इथं सोडवायचा प्रयत्नच केला तर कशा पद्धतीने सोडवायला येईल पहा. 4/3 इथं आहे आपल्याकडे हे πr³चं 4/3 आहे असंच ×π काय येणार आपल्याकडे बघा a³ / 8. बरोबर. तर 2 × 2 × 2 म्हणजे 8. आता हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल कॅल्क्युलेशन बघा बरं. हे 4 हे 4 भाग घालण्याला आपण 2, हे आता 3 × 2 = 6. मग काय राहिलं वरती फक्त πa³/6. बरोबर आहे का बघा. 3 × 2 = 6. मग तसं आपल्याकडे दिलं आहे का बघूया पुढं. आता सोडवून तुम्हाला मी दाखवलं आहे 4/3 हे पाय असंच आपल्याला फक्त सोडवायचं आहे. ते ब्रॅकेटमधलं a/2⁻³ हे सोडवायचं आहे. म्हणजेच काय आलं आपल्याकडं ए म्हणजेच a³ आला त्याचा / 2 × 2 × 2 म्हणजेच किती 8. आता ह्या 4 याला भाग जातो डायरेक्ट 2चा 2 आलं. हे 3 × 2 = 6. मग राहिल्यावरती काय πa³/6. बरोबर आहे का बघा πa³/6. आता इथं आपल्याकडे दिले का बघा तसं फॉर्म्युल्यामध्ये. इथं बघा दिले व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू πa³/6. लक्षात, हे एका पार्टिकलचं आपल्याकडं व्हॉल्यूम झालं πa³/6. आता चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं बघा. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल सिंपल क्युबिक युनिट कंटेन्स ओनली वन पार्टिकल. किती पार्टिकल आहेत, एकच आहे. वरतीच आपण व्हॉल्यूम काढलंय ना पार्टिकलचं. किती पार्टिकलचं काढलं होतं, एकाचेच πa³/6. जर 2 पार्टिकल असते तर त्याला ×2 केलं असतं, 3 असते तर ×3 केलं असतं, 4 असते ×4 केलं असतं. फॉर एक्झाम्पल 3 तर आपल्याकडे येतच नाही. 2 असतील तर आपण ×2 केलं असतं, 4 असतं तर ×4 केलं असतं. हे इथं काय करायची गरज नाही, एकच पार्टिकल आहे, एकच आपण काढून घेतलेलं आहे. म्हणून इथं लिहिलं बघा. आता आपल्याकडं व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ए पार्टिकल इन युनिट सेल इज इक्वल टू πa³/6. मग आपल्याकडं मला एक सांगा, आता काय लक्षात आलं आपल्याकडं, त्याचं टोटल व्हॉल्यूम इथं निघालं आहे. बरोबर आहे का बघा. आणि त्यानं ऑक्युपाइड केलेलं व्हॉल्यूम, व्यापलेली जागा
ही एवढी इथं निघाले. दोन्ही किमती आपल्याकडे निघाले ना, टोटल व्हॉल्यूम पण निघालं आणि ऑक्युपाईड व्हॉल्यूम पण निघालं. मग फॉर्म्युलाच काय आपल्याकडं, ऑक्युपाईड व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इंटू 100 म्हणजे ओव्ही. ओव्ही मीन्स ऑक्युपाईड व्हॉल्यूम डिवायडेड बाय टीव्ही. टीव्ही मीन्स टोटल व्हॉल्यूम इंटू 100. हे लक्षातच ठेवायचं. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी फॉर्म्युला सांगतो बघा कसं लक्षात ठेवायचं. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, पीई इज इक्वल टू ओव्ही अपॉन टीव्ही इंटू 100. आलं लक्षात बघा. पीई म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू ओव्ही अपॉन टीव्ही इंटू 100. ओव्ही म्हणजे ऑक्युपाईड व्हॉल्यूम डिवायडेड बाय टीव्ही मीन्स टोटल व्हॉल्यूम इंटू 100. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढता येते. मग त्याच्यासाठी आपला अगोदर काय करावं लागतं, त्याचं टोटल व्हॉल्यूम काढावं लागतं. त्याच्यानंतर त्यानं ऑक्युपाईड केलेलं व्हॉल्यूम काढावं लागतं आणि मग या किमती पुटअप करता येतात. मग आपण आता इथं टोटल व्हॉल्यूम पण काढलं आहे, इथं ऑक्युपाईड केलेलं व्हॉल्यूम काढलं आहे. इथं आपण आता 5व्या स्टेपमध्ये काय करतोय पहा. स्टेप 5 आपल्याकडे दिलं आहे पॅकिंग इफिशियन्सी. इथं फॉर्म्युला दिला आहे पॅकिंग इफिशियन्सी. तो फॉर्म्युलाचा आताच आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय टोटल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इंटू 100. आता इथं किमती फक्त ठेवूया. व्हॉल्यूम ऑक्युपाईड कुठं आहे आपल्याकडं, इथं आहे. इथं किंमत ठेवलीत बघा आपल्याला, इज इक्वल टू पाय ए क्यूब अपॉन 6 डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम किती आपल्याकडे इथं आहे, ए क्यूब अपॉन ए क्यूब इंटू 100ला इंटू 100. अलग लक्षात बघा. म्हणजे अशा पद्धतीने किमती इथं पुटअप केलेल्या आहेत. आता पुढं जाऊन बघा आपल्याकडे कसं सोडवलं ते. पुढं काय केलं मग त्याने, हे ए क्यूबला ए क्यूब कॅन्सल झालं, बरोबर. ए क्यूबला ए क्यूब गेट कॅन्सल. मग काय राहिलं आपल्याकडे आता, 100 इंटू पाय एवढंच राहिलं ना, 100 इंटू पाय. मग इथं म्हणले आपण 100 इंटू पाय डिवायडेड बाय, फक्त काय राहिलं इथं खाली आता हे यातलं 6च राहिलं. ए क्यूबला ए क्यूब फक्त कॅन्सल झालं. मग आता 100 इंटू पाय डिवायडेड बाय 6 इथं सोडवलं आहे खालच्या स्टेपमध्ये. 100 इंटू पाय, पायची किंमत तुम्ही 10वीपर्यंत शिकलेला आहेत, किती असते, 3.142, बरोबर आहे का, 3.142. इथं आपल्याकडे दिले ती 3 पॉईंट, बरोबर, 21 भागिले काय तर तुम्हाला असतं ते 7 वगैरे. मग आता ही फक्त इथं किंमत आपल्याकडे ठेवली आहे 100 इंटू 3.142 डिवायडेड बाय 6. आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जी किंमत मिळते ती किंमत आपल्याकडे पुढं दिलेली आहे. याचं फक्त कॅल्क्युलेशन करून आपल्याकडे किंमत मांडायची आहे आणि ती किंमत आहे आपल्याकडं 52.36%. म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिम्पल क्युबिक लॅटिसची किती आपल्याला 52.36%. म्हणजे त्यानं किती जागा व्यापली आहे बघा त्या युनिट सेलमध्ये, ते एका स्फिअरनं जवळजवळ 52.36% एवढी ऑक्युपाईड व्हॉल्यूम आहे त्याचं. हे कॅल्क्युलेशन केलं की आपल्याकडे एवढी किंमत त्याची मिळते. लक्षात येते का बघा, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला तेवढी त्याची किंमत मिळते. मग आता ही काय झाली आपल्याकडे किंमत, ऑक्युपाईड व्यापलेली. मग 52% जवळजवळ त्यानं 52.36 म्हणजे 52% जागा त्यानं समजा व्यापली आहे. तर रिकामी जागा किती असेल हो, राहिलेली रिकामीच असेल ना. 100% मधली त्यानं समजा 50% व्यापली, रिकामी किती असेल, 50% रिकामी असेल. तर ते आता 100 मधली त्यानं किती व्यापली, 52.36. तर राहिलेली काय असेल, अनऑक्युपाईड. ऑक्युपाईड म्हणजे व्यापणे, अनऑक्युपाईड म्हणजे न व्यापलेले, एम्प्टी स्पेस म्हणतो त्याला किंवा वाईड्स म्हणतो आपण, एम्प्टी स्पेस. तर तो कसा काढला जातो आपल्याकडे, 100 मधनं ते काय करायचं, जेवढं व्यापलंय तेवढं वजा करून घ्यायचं. ते इथं आपल्या खाली दिले बघा आपलं, वाईड्स म्हणजे रिकामी जागाच, ऑर एम्प्टी स्पेस इन सिम्पल क्युबिक सेल इज इक्वल टू कसं काढलंय, 100 मायनस 52.36 इज इक्वल टू किती आहे बघा, 47.64%. हे व्यवस्थित लक्षात ठेवायच्याकडे, व्यापलेली जागा किती आणि म्हणजे ऑक्युपाईड स्पेस किती आणि अनऑक्युपाईड स्पेस किती, येते का लक्षात बघा. म्हणजे अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक वेळेला ह्याच स्टेपनं जायचं. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, त्याचं टोटल व्हॉल्यूमच काढायचं. दुसऱ्या स्टेपमध्ये त्याची रेडियसच काढायची. तिसऱ्या स्टेपमध्ये व्हॉल्यूम ऑफ स्पिअरच काढायचं. चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल काढायचं. आणि 5व्या स्टेपमध्ये त्याची पॅकिंग इफिशियन्सी काढायची. मग ते सिम्पलचं विचारू द्या किंवा बॉडी सेंटर्डचं विचारू द्या किंवा फेस सेंटर्डचं विचारू द्या. आलं लक्षात बघा. फर्स्ट काय करायचं, डायग्रॅमनुसार व्यवस्थित त्याच्यात जायचं, किती पार्टिकल आहेत वगैरे बघा. सिम्पलमध्ये आपण शिकलोय एकच पार्टिकल असतो. बॉडी सेंटर्डमध्ये 2 पार्टिकल आहेत, फेस सेंटर्डमध्ये 4 पार्टिकल. कॉमन पार्ट कुठला येतो आपल्याकडं, जे आपण व्हॉल्यूम काढतो की नाही पार्टिकलचं,
ते बऱ्यापैकी 4/3 पाय आर क्यूब हे तर जनरल असतं एकाचं. ती याची किंमत वगैरे पुटअप करून आपल्याला फॉर्म्युला काय येणार आहे प्रत्येक वेळेला ते πa³/6. तिथं फक्त आपल्याकडे किती पार्टिकल घेतलेत × 2 करा × 4 करा, ती किंमत चेंज होत जाणार आहे. आणि ती किंमत चेंज झाली की आपल्याकडे बाकीच्या किमती चेंज होत जातील. आलं लक्षात बघा. तर हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. डायग्राम वगैरे व्यवस्थित काढून ठेवायच्या आहेत. राहिलेलं जे आहे आपल्याकडे बॉडी सेंटर्डचं वगैरे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके.